महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री सलून मालकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे। पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर 2A1 दूध डायरी समोर जस्ट कम नावाने हेअर कटिंग सलूनचे दुकान आहे। त्याचा मालक इलियास शेख हे आपल्या दुकानात काम करत असताना अचानक आरोपी अमर माखीजा याने त्यांच्यावर हल्ला करून पोटात वार करून त्यांचा खून केला। मृत इलियास शेख आणि आरोपी अमर कन्हैयालाल माखीजा यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याचे वृत्त आहे। दारूच्या नशेत माखीजाने इलियासच्या पोटात चाकूने वार केला। इलियासला प्रथम मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले। तिथून त्याला अंबरनाथ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। येथेही त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने शुक्रवारी पहाटे मुंबईच्या रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला। इलियासच्या नातेवाईकांनी ही माहिती दिली आहे। अमर माखीजा याला यापूर्वी कलम 324 अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती। इलियासच्या मृत्यूनंतर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। इलियास हा अंबरनाथच्या जावसई गावचा रहिवासी असून त्याच्या घरात वृद्ध आई आणि पत्नी आहे। केस कापण्यात ते निष्णांत कारगिर होते। पुढील तपास उल्हासनगर पोलीस करीत आहे। मेरे भाई का नाम है इलियास मोहम्मद शेख। उसको रात को 12:30 बजे चाकू मारा गया। उसको दुकान में आए पैसा मांगने के लिए, तो उसने बोला कल दूंगा। फिर उसने निकाला चाकू और वो पीछे से वार कर दिया उसको आज 12 बजे कल मतलब उसको चाकू मारा और आज 12 बजे 11-12 के बीच में उसका मृत्यु हो गया। शेरू माखीजा करके है, दुकान का मालिक है, उसी ने मारा और हत्या हो गई मेरे भाई का। यहाँ पे जो पुलिस कर्मचारी लोग हैं बहुत अच्छे से मुझे कोऑपरेट किया है 2 दिन से, कल से लेकर और आज से लेके। इसी भाई का सैलून था जस्ट कम जेंट्स पार्लर, और उसके दुकान के अंदर हुआ हर एक चीज़ का। और पुलिस डिपार्टमेंट की तरफ से बहुत अच्छा ये था इधर अपना A1 तबेले वाले के ठीक सामने मारे थे। हाँ, उसको सुबह में पुलिस डिपार्टमेंट ने जमा किया है चौकी में शेरू माखीजा को। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।